खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत रस्ते व भुयारी गटारांची कामे गेल्या 5 महिन्यांपासून अर्धवट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी थेट खालापूर पंचायत समिती गाठून निवेदन सादर केले। मार्च 2026 मध्ये खासदार निधीतून 10 लाख रुपये आणि ग्रामपंचायत निधीतून 13 लाख रुपये मंजूर होऊनही काम पूर्ण झाले नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे यांनी ठेकेदाराला तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून कामात दिरंगाई झाल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत। सामाजिक कार्यकर्ते विशाल मामुणकर, पितांबर लबडे, अंकुश पाटील, संतोष मामुणकर, सचिन मामुणकर, प्रवीण मामुणकर, दीपक मोरे, निलेश मामुणकर, विजय धावडे, कल्पेश सावंत, नितीन दळवी, साईराज बुरुमकर, अरुण मामुणकर, रत्नाकर जाधव, प्रवीण धावडे, जालिंदर गायकवाड, दत्तात्रेय मामुणकर यांच्यासह ग्रामस्थांनी 8 दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। सदर रस्ता आणि गटाराचं काम अंकुश पाटील यांच्या घरापासून ते दिलीप गायकवाड यांच्या घरापर्यंत काम चालू होता। गटार हा ग्रामनिधीतून आहे आणि रस्त्याचं काम खासदार फंडातून आहे आप्पा बारणे यांच्या। आणि सदर काम 4 मार्च 2026 पासून चालू आहे आणि तो अद्याप अर्धवटच आहे। आणि ह्या बाबतीत आम्ही ग्रामपंचायतकडे वारंवार चौकशी केली असता त्यांच्याकडून आम्हाला काही रिस्पॉन्स येत नाही। आणि सदर रस्ता हा वाहतुकीसाठी रहदारीचा रस्ता आहे, कारण का तिकडं एक 100 घरांची वस्ती आहे आणि त्याच्यामुळे तिथं समोर मंदिर आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे। त्याच्यामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांचे पण तिथं हाल होतात। एखादा मुलगा पडून अपघात होऊ शकतो किंवा काही होऊ शकतो त्याच्या बाबतीत। परत वरती काय दुर्घटना घडली तर तिथं जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही आहे। वयोवृद्ध लोकांना पण तिथं त्रास होतो आहे। त्याच्यासाठी आम्ही आज पंचायत समितीला अर्ज दिलेला आहे आणि आम्ही पंचायत समितीला सांगितलेलं आहे, त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन आलं आहे की 8 दिवसात तुमचा रस्ता आम्ही मार्गी लावू आणि जर मार्गी नाही लावला तर आम्ही 8 दिवसानंतर आम्ही उपोषणाला बसणार पंचायत समितीला।